नमस्कार. आज आपण बोलूया एका अशा टेक्नॉलॉजीबद्दल जिने आपलं जग बदलायला घेतलंय. काही जण याला क्रांती म्हणतायत तर काहींना याची प्रचंड भीती वाटतेय. हो, बरोबर ओळखलत. आपण बोलतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI बद्दल. पण या सगळ्या चर्चेसोबत ना एक मोठी भीती पण जोडलेली आहे. सोशल मीडियापासून ते अगदी ऑफिसच्या मीटिंग्सपर्यंत सगळीकडे एकच प्रश्न विचारला जातोय: AIमुळे आपलं महत्त्व, आपली गरज कमी होणार का? आणि खरं सांगायचं तर ही भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा एखादं नवीन तंत्रज्ञान आपलं आयुष्य इतक्या मोठ्या प्रमाणावर बदलण्याची ताकद ठेवतं, तेव्हा आपलं काय होणार हा प्रश्न मनात येणंच साहजिक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल ना, तर आपल्याला भविष्यात नाही, उलट इतिहासात डोकावून बघावं लागेल. कारण तिथेच एक इंटरेस्टिंग पॅटर्न लपलेला आहे. चला तो शोधूया. कारण इतिहास आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवून देतो की प्रत्येक मोठ्या बदलाला माणसानं कसं तोंड दिलंय आणि स्वतःला त्या बदलानुसार कसं घडवलंय. उदाहरणार्थ 80च्या दशकातलं बघा, जेव्हा कम्प्युटर्स आले तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता माणसांची गरजच उरणार नाही. पण झालं काय? उलटच झालं. IT आणि सॉफ्टवेअरसारखे पूर्णपणे नवीन उद्योग उभे राहिले. मग 90च्या दशकात इंटरनेट आलं आणि पुन्हा तीच भीती. पण इंटरनेटने तर संवाद आणि व्यापाराची सगळी पद्धतच बदलून टाकली. आणि आता AIच्या बाबतीतही तोच पॅटर्न दिसतोय. भीती आहे, पण त्यासोबतच प्रचंड विकासाची एक नवी संधीही आहे. मग प्रश्न हा उरतो की जर AI आपली जागा घेण्यासाठी बनलेलं नाही, तर मग त्याचं खरं काम आहे तरी काय? चला आता जरा AI बद्दलचे गैरसमज बाजूला सारूया आणि समजून घेऊया की त्याचं खरं उद्दिष्ट काय आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर AI हे मानवी बुद्धीला रिप्लेस करायला नाही आलेलं. उलट ते मानवी क्षमतेला अजून वाढवण्यासाठी, म्हणजे एक प्रकारे ॲम्प्लिफाय करण्यासाठी बनवलं गेलंय. AIची खरी मजा कुठे माहितीये? ते अशी कामं चुटकीसरशी करतं जी आपल्याला एकदम कंटाळवाणी वाटतात. तासांतास चालणारा माहितीचा शोध, मोठमोठ्या डेटाचं विश्लेषण, ही सगळी किचकट कामं AI काही क्षणात करतं, ज्यामुळे आपला सगळ्यात महत्त्वाचा वेळ वाचतो. आणि हे एक वाक्य मला वाटतं या संपूर्ण चर्चेचा सार आहे. AI हा नोकरीसाठी धोका नाही, तर आपलं काम अधिक चांगलं करण्यासाठी आलेला एक मदतनीस आहे. मग हे नातं नक्की आहे तरी कसं? याकडे ना स्पर्धा म्हणून बघण्याऐवजी एक नवी पार्टनरशिप किंवा एक जुगलबंदी म्हणून पाहिलं पाहिजे. हे नातं समजून घ्यायला खूप सोपं आहे. बघा, एका बाजूला आहेत आपल्या मानवी क्षमता, म्हणजे क्रिएटिव्हिटी, निर्णय घेण्याची ताकद, इमोशनल अंडरस्टँडिंग. आणि दुसऱ्या बाजूला आहे AIची ताकद, प्रचंड वेग आणि डेटा हाताळण्याची क्षमता. हे दोघं एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीत, तर एकमेकांना पूरक आहेत. एक विचार करा, आपल्या टीमला मोटिवेट करणं, कस्टमरच्या मनातलं ओळखणं किंवा योग्य वेळी एक मोठी रिस्क घेणं, ही कामं फक्त माणूसच करू शकतो, नाही का? AI आपल्याला 100 पर्याय दाखवू शकतं, पण अंतिम निर्णय घेण्याचं धाडस हे आपलंच असतं. म्हणूनच आजच्या काळात यशस्वी होण्याचा जो नवा फॉर्म्युला आहे तो अगदीच सरळ आणि स्पष्ट आहे. मानवी बुद्धिमत्ता आणि AIचा वेग यांची जबरदस्त सांगड घालणे. मग आता या नवीन वास्तवाला सामोरं कसं जायचं? प्रगतीचा हा नवा मार्ग नक्की कसा अवलंबायचा? चला आता यावर बोलूया. याची सुरुवात होते आपला दृष्टिकोन बदलण्यापासून. AIला शत्रू नाही तर एक पार्टनर, एक सहकारी माना. मग हळूहळू त्याची मैत्री करा. वेगवेगळे AI टूल्स वापरायला सुरुवात करा. आपल्या कामात, प्लॅनिंगमध्ये, रिसर्चमध्ये त्याला सामील करा. आणि मग बघा कामाचा वेग कसा झपाट्याने वाढतो. आणि शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे: निर्णय, दिशा आणि विजन हे सगळं पूर्णपणे माणसाच्या हातात आहे. AI फक्त त्या प्रवासाचा वेग वाढवणारा एक साथीदार आहे. त्यामुळे आता खरा प्रश्न आपल्यासमोर हा आहे की या नवीन साथीदाराकडे आपण कोणत्या नजरेने पाहणार आहोत? एक सहकारी म्हणून की एक प्रतिस्पर्धी म्हणून? कारण याच दृष्टिकोनावर आपली पुढची प्रगती अवलंबून असणार आहे.